1993च्या बॅचच्या मध्य प्रदेश कॅडर असलेल्या सोनाली मिश्रा IPS यांनी RPFच्या नवीन संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. 143 वर्षाच्या प्रवासात दलाचे हे एक ऐतिहासिक पहिले पाऊल आहे. 31 ऑक्टोबर 2026 त्यांच्या निवृत्तीपर्यंत DG RPF म्हणून त्यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. प्रमुख पोलीस भूमिकांमध्ये त्यांच्या व्यावसायिकता, समर्पण आणि नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या अधिकारी मिश्रा या पदावर 3 दशकांपासून अधिक काळ विशिष्ट सेवा बजावतात. या नियुक्तीपूर्वी त्यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक निवड भरती म्हणून काम केले आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस प्रशिक्षण आणि संशोधन संस्था भोपाळ आणि मध्य प्रदेश पोलीस अकादमी भोपाळचे संचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळला. CBI, BSFमध्ये त्यांनी काम केले आहे आणि कोसोव्होमधील संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेत काम केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी आहे. उत्कृष्टता आणि व्यावसायिकतेच्या वचनबद्धतेवर त्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवंत सेवेसाठी पोलीस पदक यासारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक असलेल्या रेल्वे मालमत्तेची सुरक्षा, प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्हेगारी प्रतिबंध यासाठी नियुक्त केलेल्या रेल्वे संरक्षण दलाला त्यांच्या दूरदर्शी आणि समावेशक नेतृत्वाचा फायदा होईल. राज्य आणि केंद्रीय पोलीस संघटनातील त्यांच्या व्यापक अनुभवामुळे दलातील आधुनिकीकरण, क्षमता बांधणे आणि व्यावसायिक सहभागाला नवीन गती मिळेल अशी आशा आहे. विशेषतः त्यांचे लक्ष अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आणि मानवी तस्करी आणि असुरक्षित प्रवाशांवरील गुन्हे यांसारख्या संघटित गुन्हेगारीला रोखण्यात RPFच्या पुढाकारांना बळकटी देण्यावर असेल. पदभार स्वीकारताना मिश्रा यांनी सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि RPFचे ब्रीदवाक्य यशो लाभस्व परिभाषित करणारी दक्षता, धैर्य आणि सेवेचे मूल्य जपण्याची त्यांची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.